अनमोल मराठी न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज भाऊची मुलाखत घेऊ। भाऊचा सामाजिक आणि राजकीय प्रवाह कसा आहे ते आपण भाऊकडून जाणून घेऊ। मस्त आपण गावामध्ये लोकांची अडीअडचणीला घेऊन बरीच काय कामं करत आले आणि आपण खरं तर कुठल्या पदावर नाही, परंतु आपण सगळ्यांना भरपूर काय मदत करायला लागले आणि लोकांमध्ये आपला एक भरपूर एक उत्साह आहे। ज्या गावात जातं त्या गावातले लोक राजाभाऊकडे आणि अनेक वर्षापासून विद्यमान आमदार आमच्याकडे बघितलेलं नाही, परंतु राजाभाऊकडे कुठल्याही पदावर नसताना आज येऊन गेलं आणि सगळं काम केलं। सगळं जे प्रोसेस आहे आपण कसं राबवतोय काय नाही त्याला नंतर सांगतो। तरी आता गेले 4-5 वर्ष झालं या मतदारसंघात काम करत असताना शेतकऱ्यांची प्रचंड अशी मागणी असायची की आम्हाला रस्ता नाही आणि पाण्यासाठी सुद्धा एक भीषण टंचाई असायची। गेल्या वर्षी आपल्याला 5 रस्ता पण आहे। मग त्या शेतकऱ्यांना 75 वर्षानंतर आज रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी बटावं लागतं। हे अत्यंत शोकांतिक हा मतदारसंघाचा चेहऱ्यामुळे अत्यंत वेगळा होतो। 17 गावं आपल्या विदर्भाचा मेवाडा मतदारसंघ आणि दक्षिणेकडच्या 40 गावं जी बेगमपूर जिल्ह्याच्या इतक्या अरवळीपर्यंत आणि 40-42 गावं ही म्हणून 17 गावं, उत्तर सोलापूरमध्ये 24 गावं आणि नरखेडगड या गटामध्ये एक 14-15 गावं। या गावामधल्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली। या भागामध्ये नावाचा निधी दिला गेला नाही, परंतु अनगर या भागासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचा निधी देऊन तिथे सगळे रस्ते हे खडीकरण डांबरीकरण करण्यात आले। आज आपल्या आदलापूरच्या चॅनलच्या निमित्त मी सांगू शकतो की तेच कामं तेच टेंडर काम न करता सुद्धा कित्येक बिलं काढण्यात आलेली आहे। त्यामुळे ही जो खर्चाचा जो आकडा आहे तो फुगवण्यात आलेला आहे। आज विद्यमान आमदार सांगतात की 3000 कोटी रुपयाचा निधी मोहोळ मतदारसंघासाठी आपल्याला जर माहिती असेल तर आपण मुंबईत आला तर अटल सेतू जो बांधला गेला तो अटल सेतूला 1200 कोटी रुपये खर्च आहे। म्हणजे आज महाराष्ट्रातला माणूस मुंबईमध्ये येताना त्या अटल सेतूतला जोडणं येतो तर पोलीसचा खर्च 1200 कोटी, 3000 कोटी रुपये जर मोहोळ मतदारसंघासाठी आले तर मग मोहोळ बका नावाचं नाही, मोहोळ शहरामध्ये रस्ते नाहीत, मोहोळ ग्रामीण भागामध्ये रस्ते नाही, अनगर पट्टा जर सोडला मोहोळमध्ये विकास काही होणार नाही। कालकी, हराळवाडी, दुर्गी, अरबळी, बेगमपूर, वडदेगाव, देगाव, औंढी या भागामध्ये फिरत असताना नदी पिंपरी, रामहिंगणी, सबळेश्वर अत्यंत भयानक अशी परिस्थिती आहे। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षात शेतकऱ्यांना साधे रस्ते सुद्धा मिळू शकले नाही आणि हे अत्यंत मोठं राजकीय अपयश जे विद्यमान आमदार आणि या आमदाराचे तथाकथित मालक आहे त्या मालकाचा अपयश आहे। आणि म्हणून मी मोहोळच्या जनतेला एक विनंती करतो की कोणत्याही पदावर नाही, मी कुठल्याही सरकारच्या पदावर नाही, परंतु एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेमध्ये काम करत असताना गेले 34 वर्षांपासून आदरणीय मोठेसाहेब मुख्यमंत्री झाले, आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, स्वतःसाठी न मागता या दोन्ही मुख्यमंत्र्यांकडे या आपल्या मोहोळ मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी काहीतरी आपण देणं लागतो। म्हणून आपण शेतकऱ्यांसाठी पानक रस्ते खडीकरण, कारण गावातल्या शेतात जर पाऊस जास्त पडला तर शेतकरी हा 8-8 दिवस गावात येत नाही, कारण गावात यायचं म्हणजे त्याला चिखलात यावं लागतं आणि मग तो चिखल बघून तो घरामध्ये राहतो। म्हणजे आज शेतकऱ्यांना जादा पाऊस झाला तर गावात येता येत नाही, गावात जर पूर्ण आला तर तालुक्यात येणार अशी भयानक अशी परिस्थिती आहे आणि ही कुठंतरी आपण बदलली पाहिजे। या पदार्थ हेतून एक शेतकऱ्याचा मुलगा एक छोटा शेतकरी म्हणून मी या मोहोळ मतदारसंघामध्ये शासनाकडून जितका पाहिजे तेवढा निधी आदरणीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना त्याच्यानंतर आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतात
दोन्ही मुख्यमंत्र्यांकडे तगादा लावून दोन्ही मुख्यमंत्र्यांनी माझा सन्मान केला आहे. शिवसैनिक आहे, ते शिवसैनिक आहे. आणि या खात्याचे मंत्री संजय मुंडे, माझे मित्र आमदार भरत गोगावले, आमदार भाऊ कदम साहेब आणि या सर्व लोकांनी, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, या सगळ्या लोकांनी मला मदत केली. आणि जवळजवळ आपले शासनाकडून 200च्या आसमान पुढे हे शेतकऱ्यांसाठी आलेले, तिथं सरकार कमी पडत होतं, परंतु शेतकऱ्यांचा रेटा म्हणून होता. भाऊ काही करा, परंतु आम्हाला जाताच येत नाही. तिथं आपल्याला लोक वर्गणीतून लोक घालतात. जवळजवळ 100 रस्ते आपण अशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये रस्त्यातून जाळं पसरण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. मी डांबरी रस्ते केले पाहिजे, कॉन्क्रीटचे रस्ते केले नाही, परंतु मी माझा बांधावरचा शेतकरी गावात आला पाहिजे, गावातला शेतकरी तालुक्यात आला पाहिजे, त्याच्या शेतात शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. जर दूध आलं तर तो दूध डेअरीला येऊ शकत नाही का, तर त्याला बैलगाडीतलं किंवा ट्रॅक्टरमधलं यावं पाहिजे, मोटरसायकल येत नाही, सायकल येत नाही. आणि ही जी अवस्था आहे, या अवस्थेला या तालुक्यामध्ये तथाकथित जे मालक आहेत ज्यांनी गेल्या 50 वर्षाचे त्यांचा अपयश आहे. त्यांचे वडील आमदार होते, ते स्वतः आमदार आहेत. ते त्याच्यानंतर 2009ला हा मतदारसंघ राखीव झाला. तुम्ही पाहिलं 3 वेळेला गेटचे उमेदवार आहे आणि आमच्या माजी मार्गे